कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील धामणदेवी बेलवाडी येथील ग्रामस्थांनी शेती व्यवसाय करत असताना अनेक कला जोपासल्या। त्यामध्ये नमन, भारूड, कीर्तन वगैरे करून काही पैसे जमा करून त्यातूनच गावामध्ये असणारे पुरातन विठ्ठल रुक्माई मंदिर नव्याने स्वतः गावकरीच बांधत आहेत। त्यांच्याजवळ संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बाळू संगरे यांनी। आज आपण कोकणामध्ये आहोत आणि कोकण जर पाहिला तर आज शिमगा महोत्सव सुरू आहे आणि या शिमगा महोत्सवाच्या निमित्ताने अखंड कोकणात जर पाहिलं तर अनेक मंदिरं दिसतात आणि अनेक मंदिरातले ग्रामदेवता आज प्रत्येकाच्या घरामध्ये येत असते। अशा प्रकारचा शिमग्याचा महोत्सव सुरू आहे आणि हा आनंद सुरू असतानाच आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे की ही परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झाली आमची कोकण भूमी आणि अगदी परशुरामाच्या लगत असणारं एक गाव आहे धामणदेवी गाव आणि धामणदेवी गावातील बेलवाडी या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। या ठिकाणी वेगळं पण आहे, त्या बेलवाडीचं एक जुनं पुरातन मंदिर आज ग्रामस्थांनी एक वेगळ्या रूपात आणण्याचा प्रयत्न केलाय। तो प्रयत्न त्यांचा सुरू आहे। हा नेमका प्रयत्न काय हा थेट आपण त्या ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत। तर काका काय सांगाल, हे जे तुम्ही मंदिर आज बांधायला घेतलेलं आहे त्याचं नेमकं वेगळं पण काय आहे? साहेब तुम्हाला सांगायचं म्हटल्यानंतर आज धामणदेवी बेलवाडी आम्ही 1983 सालाला या मंदिराची कौला पद्धतीत एक निर्मिती केलेली होती। आमची वाडी एकदम छोटीशी होती, 7 घरांची वाडी होती आणि 7 घरांची वाडी असताना तरी पण आम्ही पराकष्ट भारूडातले पैसे वापरून मग मुंबई चाकरमणी काही होते त्यांच्याकडनं काही पैसे आणून असे ते मंदिराची स्थापना केली। आज आम्ही कोणाच्या आमदाराची कुठल्या कंपनीची न करता आम्ही लोकवर्गणीतून आमच्या भारूडातून येणारा पैसा आणि आमच्या मित्रमंडळीतून आणि नातेवाईक परिवारातून येणारा जो पैसा आहे तो पैसा जमा करून आम्ही हा मंदिर अशा पद्धतीने बांधलेला आहे। निश्चित गावकऱ्यांनी पैसा काढून या ठिकाणी मंदिर बांधण्याचा प्रयत्न केलाय। अगदी दिसायला छोटीशी वाडी आहे परंतु छोट्या वाडीने केलेला हा मोठा प्रयत्न कशा प्रकारे ते पुढे नेत आहेत आज आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊन घेऊया। काय नेमकं नियोजन केलंय तुम्ही मंदिरामध्ये? ज्यावेळेला आमचं मंदिर बांधायला ठरलं 2 वर्षापूर्वी त्यावेळेस आमच्याकडे म्हणजे तुटपुंजी रक्कम होती, पण त्यातूनच आम्हाला आमच्या इथल्या ग्रामस्थांचा इतका उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला की हे जे आता मंदिर बांधायचे आम्हाला एकंदरीत वेगळं काहीतरी इथं मंदिर करायचं, प्रति पंढरपूर असं एक प्रकारचं आम्हाला इथं मंदिर करायचं। त्याप्रमाणे दिवस रात्र कष्ट करून म्हणजे इथल्याच लोकांनी कुठल्याही प्रकारचं कोणालाही उक्त कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही किंवा उक्त कुठलंही काम दिलेलं नाही। जे काय काम आहे ते सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्या पद्धतीने आजची जी इमारत तुम्हाला दिसते ती त्या ग्रामस्थांचे कष्ट आहे, ते कष्टाचं फळ आहे आम्हाला मिळालेलं आहे। या महाराजांनी सांगितले 1983 साली या मंदिराची स्थापना झाली। त्यानंतर 94ला आम्ही त्या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केला, स्लॅबचं मंदिर बांधलं। परत आता गावोगावी नवीन मंदिर होत आहेत। कोणाला वाटलं, ग्रामस्थांना वाटलं की नवीन काहीतरी करूया म्हणून आता ही संकल्पना आम्ही हातात घेतलेली आहे। आमच्याकडे काही पैसे शिल्लक नव्हते। आमचे सगळे हे कलाकार आहेत, ही मंडळी आमच्या इथे कलाकार आहे। कोण कीर्तन करतोय, आमचा भजनी भारूड मंडळ आहे, हरिपाठ आहे। अशा माध्यमातून आम्ही हा पैसा जमा केलेला। आमचं महिला मंडळ सुद्धा आहे, महिला मंडळ सुद्धा नृत्य करून काही पैसे महिला मंडळाने सुद्धा आम्हाला दिलेले आहेत। डिझायनर जे आहे जे स्वतः काम करतायत ते देखील एक कलावंत आहेत आणि त्यांनी सुरुवात केलेलं हे मंदिर आहे त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या कलेतून या ठिकाणी मंदिर सुरू आहे। काय सांगाल, कशा प्रकारचं काम सुरू आहे? आता हे मंदिर आहे हे माझ्या एकटं, जरी मी हे केलं असेल तरी याला जो हातभार आहे आमच्या ग्रामस्थांचा, महत्वाचं आर्किटेक्ट आमचा समीर गोलकर आणि दुसरं आशिष गोलकर सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्यातून मी, अशा आम्ही तिघांनी हा संगम करून एक काहीतरी नवीन, जेणेकरून जुन्या पद्धतीचं मंदिर, कारण का या खेडू ह्याच्यामध्ये कुठंच असं हे नाही आहे, तरी आपण काहीतरी अलग करायचं या दृष्टीने एक संकल्पना निर्माण केली आणि सुरुवातीचे खांब आहेत बघताय तुम्ही, हे हेमाडपंथी आहेत। दुसरं म्हणजे आतले खांब आहेत हे अंबाबाई आपले कोल्हापूर आणि जे आतील आहेत ते आपले पंढरपूर, असं 3 संगम करून हे मंदिर उभारण्यात केलेलं आहे।